टास्क फोर्स नेमकं काय करते, दोषी अधिकारी यावर कारवाई करावी, अधिकारी यांनी आपल्या संबंधित कार्यक्षेत्रात फील्डवर काम करावे व आपल्या कामाची माहिती असावी, जनतेचा प्रश्न सोडवा, टास्क फोर्सने नेमके काय काम केले, किती समस्या सोडवल्या याची विचारणा प्रभाग सभेत सर्व लोकप्रतिनिधी यांनी विचारणा केली आहे. दरम्यान सातपूर सभापती समाधान देवरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी रोजी सातपूर प्रभाग सभा घेण्यात आली आहे. सभेत दिनकर पाटील हे पहिलेपासून समस्या बाबतीत आक्रमक होते. प्रभागातील इतर समस्याबाबत अधिकाऱ्यांना प्रश्न विचारलाय. अधिकाऱ्यांना जर माहिती नसेल तर सभा घेता कशाला असा सवाल विचारत डीओनी अधिकाऱ्यांना पाठीशी घालू नये, दोषी अधिकारी यांना जेलमध्ये पाठवणार असा पवित्रा घेतलाय. यावेळी उपस्थित नगरसेवक यांनी प्रभागातील खड्डे आणि पाणी कचरा समस्याबाबत प्रश्न विचारले. रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे सातपूर ग्रामस्थ दिलीप काळे हे मृत्यूशी झुंज देत आहेत. यामुळे संतप्त नगरसेविका सविता काळे यांनी सातपूर प्रभाग सभेत ठिय्या आंदोलन करून आक्रमक पवित्रा घेतलाय. यावेळी नगरसेवक नितीन निगळ, नगरसेविका इंदुबाई नागरे, उषाताई बेंडकुळी, हर्षदा कायकर, सोनाली बंधुरे, मानसी शेवरे, सविता काळे, संगीता घोटेकर, नयना जाधव, भारती देवरे, कविता लोखंडे, अंकिता शिंदे, माधुरी बोलकर यांनी प्रभागातील खड्डे, ड्रेनेज समस्या, दूषित पाणी पुरवठा, डासांची समस्या, धूर फवारणी, अनियमित घंटागाडी इतर समस्या मांडत त्वरित कारवाई करण्याची मागणी सभापतीकडे करत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावेळी विविध खात्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी विविध विकास कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यावेळी सातपूर सभापती देवरे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेशित केले. आमच्या घरातले लोक आज दवाखान्यात पडलेले, रोज आम्ही त्यांच्या घरी जातो, ते आमच्या घरी येतात. पुढे का ठेकेदार आम्ही आणलंय, बोलवलंय का त्यांना? आपण आहे ना, आताच तुम्हाला सांगितलं हे मीटिंग झाल्यानंतर आपण ते जीव गेल्यावर बोलवाल का त्यांना? तुम्ही मला सांगा, आजच सकाळी ऍक्सिडेंट झाला, आताच अण्णांनी दिला नाही सध्या, यांची मराठी वाट पाहताय का तुम्ही? आपण सगळे कॉन्ट्रॅक्टरला बोलवलंय, तुम्ही सांगा विषय घ्या. मीटिंगचा प्रश्न वाचन होऊ द्या. आपण तो विषय तुम्ही मला फोन न करता आधी मी सकाळी यांना कॉल केला आहे की आज ते सगळे कॉन्ट्रॅक्टर लगेच ही मीटिंग झाल्या त्यांनी काम केलंय, पण कोणत्या पद्धतीने काम केलंय तुम्ही स्वतः बघितलं. माझा रस्त्यावर घरी, तुम्ही सगळे बाजूला राहता, विक्रमक रोडला राहते, येता जाता लोक मला बोलतात, लोक आमच्या तोंडात शेड घालतात. तुम्ही गावात असून तुम्ही काय करताय? असं नाही का काळ्यांचाच ऍक्सिडेंट झाले, निकड लोकांचं पण ऍक्सिडेंट झाले, काळ्यांचा ऍक्सिडेंट झालाय, दुसरा काळे आज मरणाच्या दारावर आहे. बोलत नाही त्याचा फायदा नका ना घेऊ. आज ते डिसिजन घ्यायचे ताई. आपण सगळ्यांनीच बघा, अन्नापासून सगळ्यांनीच पत्र दिले, परंतु मास मीटिंग आहे, परंतु एक बोला काय करा. अधिकाऱ्यांना दिसत नाही का? आता तुम्ही येण्याला काय बोलले? काठ्या रस्त्याची चाळण झालेली ऐका ना, माझी सगळ्यांना विनंती, आपण कॉन्ट्रॅक्टर येतो घरी जायचं नाही, अधिकाऱ्यांना सांगितलंय ताई. बघा, मी 100% नाही. आपण नाही फोन करू शकत. आपण अधिकाऱ्यांना सांगितलं, आज त्यांना बोलवलेले. आपली ऐका ना, आपली मीटिंग झाल्यानंतर हो, आज प्रभाग सभा परत झाले, काय महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले? सर्व सदस्यांची अशी मागणी केली की जो काही टास्क फोर्स झालेला आहे त्या टास्क फोर्सवर नाराजी व्यक्त केली सदस्यांनी. मी संबंधित अधिकाऱ्याला आदेशित केलं की त्याच्यातले 25 ते 40% काम झालेलं आहे, परंतु जे कामं झाले नसतील पुढच्या मासिक मिटिंगपर्यंत टास्क फोर्समध्ये झालेली कामं पूर्ण करावीत. त्यासाठी लागणारी सामुग्री असेल, मॅनपॉवर असेल, जर कमी पडत असेल तीसुद्धा वरिष्ठांना सांगून आपण टास्क फोर्स जो काही आयुक्त मॅडमांनी जो काही फोर्स काढले होते त्याची पुरेपूर पूर्तता झाली पाहिजे असं सगळ्या अधिकाऱ्यांकडून आम्ही आज ठरावामध्ये क्लिअर केलं आहे की ते नक्कीच आम्हाला मागण्या पूर्ण करणार आहे. गेल्या सभेमध्ये फोर्समधला विषय होता ड्रेनेज पाणी. सध्या पावसाळी जास्त पाऊस झाल्यामुळं की जे काही रेन वॉटर आहे, पावसाचं पाणी येतं ते ड्रेनेजमध्ये गेल्यामुळे ड्रेनेजची जी कॅपॅसिटी कमी होती
आणि मग नागरिकांच्या घरामध्ये पाणी गेलं. परंतु आम्ही संबंधित बांधकाम विभागाला सांगितलं की ज्या ज्या ठिकाणी स्ट्रॉंग वॉटर नसेल त्या ठिकाणी स्ट्रॉंग वॉटर टाकून ते पाणी कसं अडवलं जाईल आणि कॅचमेट लावून ते पाणी पावसाळी गटरमध्ये सोडलं तर ड्रेनेज चॉकअप होणार नाही असं आदेशित केलं आहे. रस्त्याच्या कामामध्ये पुन्हा एक मृत्यू झालेला आहे. ठेकेदारावर काही कारवाईची काही शक्यता? सर्वच सदस्यांनी आज मागणी केली की संबंधित कॉन्ट्रॅक्टरची जर चुकी असेल तर त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे म्हणून सर्व सदस्यांनी आता सभागृहामध्ये आता बोलणार आहेत. संबंधित कॉन्ट्रॅक्टरला बोलवलं आहे आणि त्याची जर चुकी असेल तर त्याच्यावर नक्कीच मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार आहेत. आम्ही आज स्वतः सविता काळे ह्या दालनात आंदोलनाला बसले होते, त्याबद्दल काय त्यांच्या सांगाल? कुटुंबातील त्यांनी तर कुटुंब म्हणण्यापेक्षा त्यांना सगळ्यात नागरिकांची चिंता आहे. परंतु काळेताईंचं म्हणणं एकच होतं की आता अधिकारी काय संबंधित नागरिकांचा एक एक मृत्यूची वाट बघताय का म्हणून अधिकाऱ्यांनी सुद्धा संबंधित कॉन्ट्रॅक्टरला कुंभमेळा प्राधिकरणाचे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना बोलून आता लगेच मीटिंग होणार आहे आणि त्या रस्त्याची त्यांच्याकडनं कधीपर्यंत रिपेअर होतील ही लेखी स्वरूपात आम्ही घेणार आहोत. भाऊ, तुमच्याच प्रभागातील निकम यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासुद्धा असंच खड्ड्यामध्ये ड्रेनेजवाल्यांचं काम चालू असताना त्यांचा मृत्यू झाला. परंतु आपण आयुक्त मॅडम महापौर मॅडमकडे मागणी करून त्या कुटुंबाला येत्या महासभेमध्ये कसा निधी मदत होईल त्या कुटुंबाला असा निधीची आम्ही सर्वच दिनकरांना असतील चारही आपल्या सर्व्हिसमधले प्रभाकर आपले भागवत भाऊ असतील इंगोले अण्णा असतील नयनाताई जाधव असेल गायकरताई असेल व स्वतः सभापती व दिनकरांना आम्ही सगळ्यांनी मागणी केली आहे की त्यासुद्धा कुटुंबाला मदत झाली पाहिजे आणि लवकरच ती मदत देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. भाऊ, शेवटचा प्रश्न नक्कीच आमच्या एका सदस्यांनी बाळासाहेबांनी उघड्यावर मांस विक्रीसाठी मागच्या मासिक मिटिंगमध्ये पण सांगितलं परंतु आज आदेशित केलं डीओने आम्ही की मांस विक्री ज्याला परवानगी दिली असेल ज्यांनी परवानगी काढल्या अशाच ठिकाणी मांस विक्री चालू राहील. संबंधित मांस विक्रेत्यांनासुद्धा मी आवाहन करतो की तुमच्यावर कारवाई होईपर्यंत विचार करू नका. तुम्ही मांस विक्रीचा परवाना नसेल तर ती मांस विक्री बंद करावी तुम्ही. हो एक आपल्या उपायुक्त मॅडमने मिटिंग चालू असताना सांगितलं की आता खरं तर जे काही शिक्षक वर्ग SIRचं काम करत आहे पण आयुक्त मॅडमने डीओना विनंती केली की नगरसेवकांनी मदत केली तर तो रेशो वाढू शकतो आणि आम्ही सर्व नगरसेवकांनी संबंधित मॅडमला आम्ही आश्वासित केलं की आम्ही नक्कीच SIR काम करतो आहे पण अजून कसं काळजीपूर्वक काम करता येईल असं करून SIRचा रेशो कसा सातपूरचा वाढेल याच्यासाठी आम्ही उद्यापासून नक्कीच काळजी घेणार आहोत. नागरिकांना काय आव्हान करेल? नागरिकांना सुद्धा मी एवढंच आव्हान करेल की तुम्हाला वारंवार आम्ही पत्रक दिलं अलाउन्सिंगच्या गाड्या टाकल्या घराघर आमचे नागरिक आपले कार्यकर्ते आले. तुम्ही तुमचं जर का काही तुम्हाला कळत नसेल SIRबद्दल तर सगळ्या नगरसेवकांच्या ऑफिसला जा. तुम्हाला आमच्याकडे याद्या आहे. आम्ही तुम्हाला संबंधित शाळा कुठल्या शाळेवर BLO बसलेलो आहे त्या BLOकडे जाऊन तुमचं SIR करून घ्या. खूप काही जास्त डॉक्युमेंट लागत नाही. तुमचं जुनं आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल शाळेत सोडले दाखला असेल असा पुरावा घेऊन जाऊन SIR करणं गरजेचं आहे. त्यांना अजून नागरिकांना माहीत नाही SIR जर केला नाही तर त्यांचं मतदार यादीतून नाव कट होण्याची शक्यता जास्तीत जास्त राहील आणि पुढील वेळेस जेव्हा त्यांच्या मुलाचं नाव ॲड करायला जाल तेव्हा त्यांच्या वडिलांचं SIR झालेलं नसेल तर त्या नवीन विद्यार्थ्यांचा त्या मुलांचा सभेमध्ये आज तुम्ही हे आंदोलन केलं काय करा? त्र्यंबक नगरीच्या पावनभूमीवर जे कुंभमेळ्याच्या नावाखाली जे रस्त्याचं काम चालू आहे संबंधित जो ठेकेदार आहे त्याने खूप निष्काळजीपूर्वक प्रकारे जे काम केलेलं आहे त्या कामामुळे आज माझ्या प्रभागातले किंवा माझ्या घरातले भाऊसाहेब काळे यांचं गेल्या 1 महिन्यापूर्वी ॲक्सिडेंट झालं होतं. त्यांचं पाय फ्रॅक्चर ते आज घरात आहे. दुसरा ॲक्सिडेंट हर्षदा निगड म्हणून तिच्या डोक्याला 7 ते 8 टाके पडले होते. तिचा ॲक्सिडेंट ह्याच त्र्यंबक रस्त्यावरच झाला आहे आणि हे तिसरा ॲक्सिडेंट जो माझ्या घरातला काळे परिवारामध्ये अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला की विचारता सोडली. त्यांची परिस्थितीसुद्धा नाही आहे की ते दवाखान्यामध्ये त्यांना घेऊन जाऊ शकतात. आज ते कोमामध्ये आहेत. ते सातपूर मार्केटमध्ये भाजीचा व्यवसाय करतात. त्यांची एकदम हालाकीची परिस्थिती आहे. आज ते त्यांचा व्यवसाय काम विकून ते त्र्यंबक रस्त्यावरून येत असताना मागून त्यांना जोरात गाडीने टक्कर दिली असता ते खड्ड्यात पडून आज त्यांच्या डोक्याला गंभीर अशी दुखापत होऊन ते कोमामध्ये आहेत. त्यांचे मुंबई नाक्या साई हॉस्पिटल इथं प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार चालू आहे. आज ते कोमामध्ये आहेत. त्यांच्या परिस्थितीनेही की त्यांच्यावर आज उपचार करण्यात येईल. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्याला अशी विनंती करतो जे ठेकेदार आहे की त्यांनी या परिवाराला मदत करावी
यासाठी मी आज महासभा प्रभाग सभेमध्ये निषेध व्यक्त केलेला आहे. नाशिक लोकशाही न्यूजसाठी रमेश खरात, सातपूर.